आज आहे पौष पौर्णिमा आणि पौष पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज तुम्हाला मी आमच्या घरात घडलेली घटना मी सांगणार आहे, जे की 2005ला ही घटना घडलेली आहे. हाच तो दिवस होता. पौष पौर्णिमा, काळूबाईची जत्रा असते. तर नेहमीप्रमाणे सगळेजण म्हणजे देवाला गेले होते, काळूबाईला गेले होते, जे की दरवर्षीच आमच्या घरातले सगळे जातात. आणि तो आजचा दिवस होता आणि तो आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी काळाचा दिवस होता. तर काय झालेलं आहे, आमच्या घरातलाच एक व्यक्ती त्या जत्रेमध्ये म्हणजे कायमचा मला सोडून गेलेला आहे. कोणाबद्दल काय झालं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती घटना अशी आहे की माझे मोठे सासरे आहेत, त्यांचा मोठा मुलगा म्हणजे माझे दीर, मोठे भाऊ आमचे, तर आम्ही त्यांना भाऊ बोलतो. तर ते आम्हाला ह्या आज 2005ला आम्हाला सोडून गेलेले आहेत काळूबाईच्या जत्रेमध्ये. तर माझे जे दीर आहेत ते गावी राहायचे आणि माझे सासू सासरे जे आहेत ते मुंबईला राहायचे. तर असे तिघजण भाऊ आहेत. तर त्यांचा मुलगा जो आमचे भाऊ होते, माझे दीर, ते गावावरून आले होते काळूबाईला आणि माझे मिस्टर आणि सासरे इकडनं मुंबईवरून गेले होते काळूबाईला. तर त्यांची एकत्रच भेट होणार होती. तर ती भेट वगैरे झाली, त्यांनी छान अशी भेट केली. तर माझ्या सासूबाईंनी जे आहेत माझ्या मिस्टरांना आणि सासऱ्यांना आहे ना खाण्यासाठी ना खिचडी दिलेली होती घरून बनवून, नैवेद्य वगैरे सगळं बनवून दिला होता. तर खिचडी त्यांनी एस टीने प्रवास केला, एस टीने जात होते ते. एस टीने जेव्हा रात्री त्यांना भूक लागली तेव्हा ती खिचडी घरून दिली, तेव्हा खूप चांगली होती आणि छान होती. आणि जेव्हा त्यांनी एस टीमध्ये तीच खिचडी खाल्ली तीसुद्धा खूप छान होती. आणि थोडीशी जी राहिलेली होती, सकाळ त्यांचं दर्शन वगैरे सगळं झालं. सगळं म्हणजे दोघांच्या गाठी भेटी झाल्या, सगळ्या झाल्या. देवाला नैवेद्य, देवाचं दर्शन 2 वेळा दर्शन झालं त्यांना. पहाटे गेल्या त्यांनी दर्शन घेतलं, तेव्हा गर्दी नव्हती. आणि पुन्हा एकदा आंघोळ वगैरे करून पुन्हा एकदा दर्शन घ्यायला गेले होते. दर्शन वगैरे घेतलं, खाली आले आणि म्हटलं आता कुठेतरी जेवायला पाहिजे, भूक लागली होती म्हणून. तो रात्री ती जी खिचडी आलेली होती ती खिचडी खायला ते तिथं जागा नव्हती बसण्यासाठी म्हणून ते एका हॉटेलमध्ये गेले. तर जेवायला वगैरे म्हणजे बसले, खाऊन वगैरे झालं, म्हणजे खायला बसले होते, खाऊन नव्हतं झालं. तर असं बोलतात ना, देव आपल्याला काहीतरी संकेत देत असतो. तर हाच काळूबाईने आम्हाला म्हणजे माझ्या सासऱ्यांना संकेत दिला होता की तुम्ही आता इथून उठा, म्हणजे तुमचा जीव धोक्यात आहे. हा संकेत काळूबाईने त्यांना दिला होता. आपण बोलतो ना, एखाद्या देवावरती आपली श्रद्धा असेल ना, तर देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्याला वाचवत असतो. तर तसंच काही झालं होतं. त्यांना ना ती खिचडी जी होती ना रात्रीची, ती 2 वेळा त्यांनी खिचडी खाल्ली होती. त्या खिचडीमध्ये अक्षरशः त्यांना पूर्ण खडे लागले. त्या खिचडीमध्ये सगळे दगडच होते, म्हणजे असे खाताना ना दगड लागायचे. तर एक संकेत होता देवाचा की तुम्ही ही खिचडी पण खाऊ नका, म्हणजे त्यांना तो संकेत द्यायचा होता, खिचडीच्या नुसार द्यायचा होता की तुम्ही आता हे फेकून द्या, म्हणजे तुम्ही इथून उठून जासाल खायला काही नसेल तर. आणि त्यातमध्ये तेही त्यांनी नंतरला ठेवून दिली. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या. त्यानंतर त्यांनी काहीतरी खायला मागवायचं होतं त्यांना. तर ते बोलले की आता आपण काहीतरी मागूया, हॉटेलमध्ये बसले होतं. तर हॉटेलवाला त्यांना एवढं पण बोलला, तुम्ही माझ्या इथं खाऊ पण नका आणि तुम्ही इथून उठून जा माझ्या इथून, मी काय तुम्हाला काही देणार नाही. तर एक देवीनी त्यांना पण संकेत दिला होता की तुम्ही यांना इथून बाहेर काढा. तर त्यांनी ते बोलले की आम्ही काही फुकट नाही खाणार आहे, आम्ही पैसे देणार. पण ते बोलले माझ्याकडं काही नाही, पण मी तुम्हाला देणार पण नाही, तुम्ही माझ्या हॉटेलमधून उठून जा. तर शेवटी ते तिथून उठले, बाहेर आले. आणि तेवढ्यात वरती इतके म्हणजे भयानक गर्दी असते, तुम्हाला तर माहिती आहे. पौष पौर्णिमेला काळूबाईला खूप म्हणजे उत्साह असतो, मोठा यात्राच असते ती. तर खूप लोक वरती खाली, त्याच्यामध्ये खूप लोक चेंगराचेंगरीनी म्हणजे वरती खाली, म्हणजे ते काय झालं, कोण बोलत शॉर्ट सर्किट झालं, कोण बोलतो सिलेंडरचा स्फोट झाला, असं काही बोलून. आणि पहिल्यांदा जी म्हणजे डोंगरावरती जे होतं ना जेवण वगैरे तिथंच बनवायचे, तर कोण बोललं त्याच्यामुळं झालं. तर प्रत्येकाची वेगवेगळी त्यांनी अर्थ लावला. पण
हे सगळं असं झालं म्हणजे दुकानं वगैरे साईडने होती, ज्यांच्याकडे लाईट वगैरे होतात किंवा जेवण बनवायचं काही काही हॉटेल बाजूला होते त्यांनासुद्धा आग लागली, सिलेंडरचे स्फोट झाले, लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खालीवर पळू लागले. तर कितीतरी लहान बाळं वगैरे चेंगरली त्याच्यात, काही काही गेली, खूप लोक अशी म्हणजे देवाच्या गेली घरी, म्हणजे मृत्यू पावले. पण देवाचा संकेत तेव्हाच होता देवीचा की तुम्ही आता इथून सगळेजण जावं. पण काही लोकांचं कसं होतं, कोण माझं वरती राहिले, कोण खाली राहिले. तर माझे सासरे वगैरे खाली होते, पण माझ्या दिराला काय वाटलं की हे लोक वरती आहे, म्हणजे माझे सासरे आणि मिस्टर माझे वरती म्हणून त्यांना बघायला जावं. पण ते खालीच होते. मग त्यांनी सांगितलं हे, तर त्यांना ना लिंब आणायला जायची होती वरती, म्हणून लिंब आणायला वरती गेले. तर एवढं पण माझे सासरे बोलले नको जाऊ, आपण खालीच लिंब घेऊया. ते बोलले नको, मी देवापसले घेऊन येतो लिंब. म्हणून लिंब आणायला म्हणून वरती गेले. आणि म्हणजे त्यांचा तो देवाने त्यांना बोलतात ना बोलवायचं होतं त्यांच्याकडं, म्हणून काय काय माहिती त्यांना वरती बोलवलं म्हणजे देवीने. आणि शेवटी जे वरती गेले ना ते परत आलेच नाही ते खाली. म्हणजे तो क्षण होता ना, तो 1 मिनिट आमच्यासाठी म्हणजे आमच्या घरातल्यांसाठी ना खूप भयानक होता, खूप म्हणजे खूप भयानक होता. असं कधीच कोणाबरोबर घडू नये. तर हा जो संकेत होता ना तो आम्हाला देवीने दिलेला होता. आणि त्या संकेतामुळंच आज माझे सासरे, माझे मिस्टर हे त्याच्यातून सुखरूप बाहेर पडले. पण आपण बोलतो ना, जे घडायचं होतं ते घडलं, आपल्या हातात काहीच नसतं. पण एक व्यक्ती आमच्या घरातला गेला, जे की असं म्हणजे नको व्हायला पाहिजे होतं, पण आपल्या हातात काहीच नसतं, आपण बोलतो तसंच काही. तर खरंच आपण म्हणतो, पण देव ना काही कोणतेही घटना किंवा काही चांगलं किंवा वाईट घडण्याच्या आधी ना देव आपल्याला संकेत देत असतो, पण ते आपल्याला कळत नसतं. तसंच काही आमच्या बाबतीत पण झालं. देवीने आम्हाला संकेत दिला होता, पण तो आम्हाला कळाला नाही. आपण कसं असतो बोलतो की हां अशाने काय होत नाही, तशाने काय नाही, पण ते खरं असतं. हे म्हणजे आम्ही अनुभवले खूप. आणि माझ्या स्वतःच्या बाबतीतला पण मी एक्सपिरियन्स तुम्हाला मी नक्की शेअर करेन, जी माझ्या बाबतीत पण घडलेला आहे ते तुम्हाला मी नक्की शेअर करेन. पण हा जो होता ना तो काळूबाईच्या जत्रेतला हा होता. आणि 2005 साली म्हणजे माझे दीर होते ते काळूबाईच्या जत्रेमध्ये गेले. तर आज त्यांना म्हणजे दरवेळेस पौष पौर्णिमा आली ना तर खूप म्हणजे त्यांचं असं तिथं गेले ना मंदिरापाशी तर ती आठवण येतात राहते. मनाला एक हुरहुर लागते की हा जर म्हणजे इथं नसता आला परत तर नसतं असं काही घडलं. तर पण ते आपल्या हातात नसतं. असो, देवाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही, तसंच काही. तर खरंच कधी पण आहे ना कोणी जर काही सांगत असेल ना तर खरं ते देवाचे संकेत असतात, असे तुम्ही समजा किंवा म्हणजे हे करा. तर मला एवढंच सांगायचे की देव आहे, पण देव कोणत्या ना कोणत्या रूपात तरी तुम्हाला आहे ना संकेत देत असतात आणि वाचवत असतात, सांगत असतात की तू इथून असं कर. किंवा कोणत्याही गोष्टी चांगलं घडायचं असू द्या किंवा वाईट घडायचं असू द्या, देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात तरी संकेत देतात. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे खरं आहे की खोटं? पण आमच्या झालंय ना ते तुम्हाला मी सांगितलं की खरंच देव संकेत देतात.